नमस्कार मंडळी, आज आपण एकदम चमचमीत मसाला सोयाबीनची भाजी बनवूयात। सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं। जर तुम्हाला शरीराची प्रोटीनची कमतरता दूर करायची असेल तर नॉनव्हेजपेक्षा सुद्धा एकदम छान झटपट बनून तयार होणारी ही सोयाबीनची भाजी एकदम परफेक्ट आहे। तर सुरुवातीला 2 ग्लास पाणी गरम करून घ्यायचं। पाण्याला चांगला बॉईल आला की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि आपले सोया चंक्स ॲड करायचे आणि झाकून ठेवायचं। ह्यावेळेस गॅस चालू असण्याची बिलकुलही गरज नाही। सोया चंक्स मार्केटमध्ये खूप इझिली भेटतात। वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल असतात, छोटे आणि मोठे। तुम्हाला आवडतील ते तुम्ही सोया चंक्स ह्याच्यासाठी वापरू शकता। 10 मिनिटांनंतर सोया चंक्समधलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ, थोडीशी धने जिरे पूड ॲड करायची, नाहीतर गरम मसाला ॲड केला तरीही चालतो आणि 2 चमचे दही ॲड करून त्याला मिक्स करून मॅरिनेट होण्यासाठी 15 मिनिटं ठेवायचं। जसं आपण चिकनला मॅरिनेट करण्यासाठी ठेवतो तसंच जर तुम्ही सोयाबीनला मॅरिनेट केलं तर त्याची चव आणखीनच वाढते। एका पॅनमध्ये फक्त 1 चमचा तेल ॲड करून मॅरिनेट केलेले सोयाबीन ॲड करायचे आणि त्याला छान 5 मिनिटं परतून घ्यायचं। मीडियम फ्लेमवर त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं। अशा प्रकारे सोयाबीनला जर परतून घेतलं तर मसाला आणि मीठ हे सोयाबीनच्या आतमध्ये जातं। बऱ्याचदा ग्रेव्ही चमचमीत असते पण सोयाबीन खायला खूपच सपक लागतात। अशा वेळेस तुम्ही त्याला थोडंसं मसाल्यामध्ये असं परतून घेतलं तर सोयाबीनसुद्धा खाता खूप चमचमीत लागतात। ह्याची ग्रेव्ही बनवण्यासाठी एक साधा मसाला बनवायचा। त्यामध्ये एक मीडियम साईज कांदा आणि एक मीडियम साईज टोमॅटो, थोडेसे खोबऱ्याचे काप, एक मिरची आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करून त्याची पेस्ट बनवून घ्यायची। ही कच्चीच मसाल्याचं वाटण आपण ह्या भाजीसाठी वापरणार आहोत। वाटण बनवताना त्यामध्ये तुम्ही आलं आणि लसूणसुद्धा ॲड करू शकता। मी नंतर मसाले परतताना आलं लसूण ॲड केलं होतं, त्यामुळे मी सुरुवातीला ॲड नाही केलं। एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन त्याच्यामध्ये काही खडे मसाले जसे तेजपत्ता, थोडेसे लवंग आणि दालचिनी ॲड करून घ्यायची। नंतर 1 चमचा जिरे ॲड करून घ्यायचे। जिरे व्यवस्थित फुलले त्यानंतर आपण जे मसाल्याचं वाटण बनवून ठेवले ते ॲड करायचं आणि ह्या ठिकाणी हे वाटण थोडं 5 ते 10 मिनिटं छान परतून घ्यायचं, कारण आपण सुरुवातीला कच्चंच वाटण घेतलेलं आहे। कांदा, टोमॅटो आपण भाजले नव्हते, त्यामुळे हे वाटण भाजायला फक्त 5 ते 10 मिनिटं लागतील। आणि ह्या वाटणामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट ॲड करायची। वाटण जर खाली कढईला चिटकत असेल तर थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आणि मसाला छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। मसाला छानपैकी परतला की त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा काळा मसाला ॲड केला होता। ह्या ठिकाणी तुम्ही चिकन मसाला किंवा तुमच्या ठेवणीतला घरी जो काही गरम मसाला वापरता तो ॲड करू शकता। भाजी थोडीशी झणझणीत आणि चमचमीत होण्यासाठीच हा मसाला ॲड केला होता। जर तुम्हाला फक्त लाल तिखट, धने जिरे पूड ॲड करायची असेल तर तुम्ही तेही ॲड करू शकता। आणि बघू शकता की मसाल्याला थोडे 5 मिनिटं परतून घेतल्यानंतर किती छान तेल सुटलेलं आहे। सुरुवातीला आपण हा कच्चाच मसाला वापरला होता, आधी बिलकुलही भाजून घेतलेला नव्हता, तरीसुद्धा नंतर तुम्ही त्याला 5 ते 10 मिनिटं कढईत परतून घेतल्यानंतर मसाल्याला खूप छान तेल सुटतं। त्यामुळे आधी मसाले भाजून घेण्याची बिलकुलही गरज नाही। आता ह्या स्टेपला आपण जे ड्राय रोस्ट करून घेतलेले सोया चंक्स होते ते आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची। त्यानंतरच त्याच्यामध्ये तुमच्या गरजेनुसार आपण पाणी ॲड करून घ्यायचं। जेवढी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार आपण पाणी ॲड करायचं। ह्या ठिकाणी आपण मसाले छानपैकी तेलात परतल्यामुळे पाणी वेगळं आणि भाजी वेगळी असं बिलकुलही होणार नाही। 5 मिनिटं व्यवस्थित बॉईल काढून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं वरतून गरम मसाला आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर ॲड करून घ्यायची। भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही ही भातासोबत खाणार आहात का भाकरीसोबत त्यानुसार तुम्ही कमी जास्त करून घ्यायची। एकदम नॉनव्हेजला सुद्धा मागे टाकेल अशी ही चमचमीत सोया चंकची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। एन्जॉय।